नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं. त्याच्यासाठी इथे मी 5 किलो कैऱ्या आणलेल्या होत्या. आणल्यानंतर त्या दिवसभर पाण्यात भिजवून ठेवल्या, कारण त्याचं पूर्ण चिक निघून जावं. त्याच्यानंतर हव्या त्या साईजमध्ये मी त्या कट करून घेतल्या व त्या रात्रभर सुकत ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कैऱ्यांमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. इथं अर्धा किलो मीठ मी वापरलेलं आहे, जाड मीठ. त्याच्यानंतर मोठे 2 चमचे त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घ्यायची व ते चांगलं मिक्स करायचं. आता त्याच्यानंतर इथे काही मी खडा मसाला घेतलेला आहे व ते भाजून घेतले आहे. त्याच्यामध्ये हिंग, मोहरी, मिरी, लवंग, जिरे आणि मेथी दाणे घेतलेले आहे. त्याच्यानंतर मोहरीची डाळ, मीठ, लसूण आणि घेतलेला खडा मसाला. तर मोठ्या परातीमध्ये मी ते सर्व लोणचं काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे. नंतर त्याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकायची व लसूण टाकायचा. आता इथं आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये आयता लोणच्याचा मसाला मिळतो, तो आणायचा. आता खडा मसाला ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे व लोणच्याचा मसाला हा 5 किलोसाठीची एक पॅकेट मिळतं, तो यूज करायचा. आता ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला टाकणार आहोत. याला छान मस्त एकजीव करून घ्यायचं. आता इथं या ठिकाणी मी 1.5 लिटर तेल घेतलेलं आहे. लोणचं ठेवण्यासाठी आम्ही काचेची बरणी वापरत आहे. तुम्ही चिनी मातीचीही वापरू शकता. आता भरलेल्या लोणच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आहे व छान हलवून घ्यायचं आहे. आपलं लोणचं तयार आहे. एन्जॉय.